नमस्कार मंडळी. आज रविवार. आज मी तुम्हाला सुख, आनंद आणि समाधान या 3 गोष्टी देणार आहेत. कसं आहे, मानसिक आरोग्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला गाण्यामध्ये एक तिया असतो. 3 गोष्टी अशा असतात है ना. तसा हा एक तिया तुम्हाला मी सांगणार आहे. कसं होतं ना, आपण जेव्हा मनामध्ये विचार करतो त्यावेळेला या 3ही गोष्टी सारख्याच आहेत असं आपल्याला खूप वेळा वाटतं, पण तसं नाही. सुख म्हणजे काय? जे भौतिक साधनांमधून, भौतिक उपकरणांमधून आपल्याला मिळतं. म्हणजे पूर्वी आपल्याला वाटायला लागायचं, त्याच्याऐवजी मिक्सर आला, होय ना, ते छान झालं, जरा असं वाटतं, कष्ट कमी झाले. आपल्याला छान मोठा बंगला आहे, त्याच्यामध्ये AC लावलेला आहे आणि निवांत आपल्याला हवं तसं आपलं वातावरण, टेम्परेचर ठेवता येतं आहे है ना. गाडी आहे, ती महागडी आहे, छान त्याच्यामध्ये सगळं सुंदर असं एक TV बघण्याची पण सोय आहे ना. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात आणि या सगळ्याला आपण सुख म्हणतो. हे सुख आपल्याला पैशानं विकत घेता येतं. म्हणून पैसाच महत्त्वाचा का? हे सुखच महत्त्वाचं का? या सुखाची एकदा आपल्याला लालच लागली ना, ती नेव्हर एंडिंग असते. अजून अजून अजून, हे याच्याकडे, शेजाऱ्याकडे अमकं आहे, पलीकडच्या माणसाकडे इकडे आहे, माझ्या मित्राकडे हे आहे, इतकं आहे, मला आणखी हवं, मला आणखी जागा हवी, अजून प्लॉट्स हवेत, अजून शेती हवी, अजून अमुक हवं, अजून तमुक हवं. अशा गोष्टी आपल्या मनात येत राहतात आणि सुख मिळतं का आपल्याला? निश्चित नाही सांगता येत. सुखाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीकडे बदलत जाते आणि अतृप्तता वाढत जाते. मला हे अजून हवं, अजून हवं असं होत राहतं आणि माणूस कधीच सुखी होत नाही. सुखी माणसाचा सदरा, ती जी गोष्ट आहे ना, त्याच्यात जो शेतकरी असतो त्याला अंगावर सदरा नसतो तरीही तो सुखी असतो, आनंदी असतो. तसं आहे, सुखी असणं हे सोपं नाही. त्यामुळे मंडळी, आपण सुखाच्या मागे धावणं, पैशाच्या मागे धावणं बंद करायला पाहिजे. त्याच्याबद्दल अर्थात अधिक सविस्तर आपण नंतर बोलूया. उद्या आपण बघणार आहोत आनंद आणि परवा बघणार आहोत समाधान. तेव्हा आमचा व्हिडिओ बघत राहा, पुढचेही व्हिडिओ बघा आणि आनंद आणि समाधान मिळवा. धन्यवाद.